हॅलो, गुड मॉर्निंग. आज फायनली मॉर्निंग वॉकला जायचा मुहूर्त लागला. वॉकहून आले की लगेच सोमू पण उठली. आमची मॉर्निंग रोज अशीच होत असते, हग आणि किसेस करून. रात्री माझी थोडी तब्येत खराब झाली होती, खूप पित्त झालं होतं. त्यामुळं मी लवकर झोपले आणि त्यामुळं माझं किचन आवरायचं तसंच राहिलं होतं. म्हणून अगोदर मी किचन वट्टा साफ करून घेतली. सध्या थंडी पण खूप वाढली आहे, पण थंडीपेक्षा जास्त पित्ताचा त्रास मला जास्त होतोय. त्यामुळं मी मनावरच घेतलं मॉर्निंग वॉक करायचं. आणि डॉक्टरांनी पण सजेशन दिलेलं आहे मॉर्निंग वॉकला जायचं, त्यामुळं ॲसिडिटी कमी होते म्हणतात. आज मी राजमा चावल बनवणार आहे आणि माझे शहाणं बाळ सकाळच्या उन्हात बसून अभ्यास करत आहे. हॉलमध्ये पण खूप पसारा झाला होता, त्यामुळं पसारा आवरला, झाडझूड केली. आज सोमूच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं. त्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग होती. फक्त 2 सेकंदासाठी माझी नजर हटली आणि तेवढ्यात दूध उतू गेलं. आज सोमूचा तयार व्हायचा मूडच नव्हता. कसं बसं तिला रेडी केलं. नंतर किचनमध्ये गेले. राजमा बनवायचा होता. राजमा बनवले, भाताचं कुकर लावले आणि राजमा खूप टेस्टी झाला होता. एखादा पदार्थ मी बनवले, छान झाला की तो मला खूप आनंद होतो आणि बिघडला की खूप मूड ऑफ होतो. मग यांचा टिफिन पॅक केले आणि सोमूच्या स्कूलला जायला निघालो. ह्या सगळ्या ज्या ड्रॉइंग दिसत आहेत त्या सगळ्या मुलांनी बनवलेले आहेत. केस ओले होते म्हणून घरी आल्यावर उन्हात बसून गरमागरम चहा घेतली. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.